राज ठाकरेंनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली। यावरून सत्ताधाऱ्यांनी मात्र जोरदार पलटवार केला। अर्धवट माहितीवर राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलारांनी केली आहे। तर अमोल मिटकरींनीही राज ठाकरेंना टोला हाणलाय। नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत तो अर्ध आणि अर्धवट माहितीच्या आधारावर आहे। तडजोड आणि तडजोडीचं राजकारण, बदल आणि राजकीय बदलाच्या भूमिका याबद्दलचं नरेटिव्ह सेट करताना राज ठाकरेजी आपण जे सांगू पाहताय त्याचं उत्तर सरळ एकच आहे। भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही। मात्र आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे 5 वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे। त्याच्याशिवाय अजितदादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार नाही। निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंनी शंका व्यक्त केली। यावर मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलंय। राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर माझा विश्वास नाही। राज ठाकरेंवर महाराष्ट्रात बोलू। पुण्यात एका दिवसाच्या गॅपनंतर जीबीएस रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्यानं प्रशासनासोबतच पुणेकरांची चिंता जी आहे ती वाढल्याचं बघायला मिळते। यावरूनच आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलंय। कुठूनही जीबीएसचा रुग्ण आला तरी त्याला ॲडमिट करून घ्या, खासगी रुग्णालयातील रुग्णांना मोफत इंजेक्शन्स द्या, या सूचना अजित पवारांनी प्रशासनाला दिल्या। तसंच नांदेड गावातील सगळ्या विहिरींची तपासणी करा असे आदेशही त्यांनी दिलेत। पुण्यात जीबीएसचे 127 रुग्ण असून 2 संशयितांचा मृत्यू झाला। हे ऋण आहे, त्याच्यासाठी काय एकच हॉस्पिटल एकच यंत्रणा अशी नसते। सरकारने दिल खोलण्याचे ही माणुसकीच्या नात्याने अशा का अहो तुमच्याकडे मेट्रोसाठी 18,000 20,000 25,000 कोटी रुपये आहेत। तुमच्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत। तर एवढे पैसे या सरकारकडे आहेत तर थोडेसे पैसे आमचे गरीब कष्ट करणाऱ्या आजारी रुग्णांसाठी दिले, ज्याचं कमिटमेंट त्यांनी केलेलं आहे, तर काय हरकत आहे या सरकारला? एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करतात ना, थोडेसे पैसे मेडिकलमध्ये घाला ना। माणसं जगतील तर इन्फ्रास्ट्रक्चर वापरतील ना। या सरकारचा असंवेदनशीलपणा। सरकारने थोडे पैसे गरीब रुग्णांसाठी वापरावे अशी मागणी जी खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याचं आपण बघितलं। यानंतर आपण पुढे बघणार आहोत। कोल्हापूरसह महाराष्ट्रात जीवघेण्या SSP आजाराची रुग्णसंख्या वाढल्याचं समोर आलंय। गोवर झालेल्या बालकांना हा आजार होत असून पुरेशा संशोधन न झाल्यानं त्यावर औषध उपलब्ध नाही। त्यामुळं या आजारानं चिंता वाढवली असून सरकारनंच आता याबाबत पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। महाराष्ट्रात एका बाजूला आरोग्य यंत्रणा जीबीएसचा सामना करत असताना दुसरीकडे सब एक्यूट स्क्लेरोसिंग पेनेसेफ्लायटिस अर्थात SSPE या आजारानं तोंड वर काढल्याचं दिसतंय। हा आजार तसा जुनाच असला तरी सध्या या जुन्या आजाराच्या नव्या रुग्णांची संख्या मात्र वाढताना दिसते। लहान मुलांना हा आजार होत असल्यानं पालकांची चिंता वाढली आहे। हा आजार विशेषतः 5 ते 10 वयोगटाच्या मुलांमध्ये याची लक्षणं आढळतात। हा एक दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे। गोवर झाल्यानंतर काही वर्षांनी हा विषाणू हळूहळू विकसित होतो। हे विषाणू मेंदूच्या उतीमध्ये प्रवेश करतात आणि नंतर मेंदूला अपाय करण्यास सुरुवात करतात। या आजारानं बाधित मुलांना अनेक प्रकारचे त्रास होतात, ज्यात मानसिक आणि वर्तणुकीतील बदल होतात। जसं स्मरणशक्ती कमी होते, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, चिडचिडेपणा जाणवतो। या आजारामुळे हालचालींमध्ये समस्या उद्भवते, ज्यात शरीराचा तोल राखण्यात अडचण, चालण्यात समस्या आणि स्नायूंमध्ये ताठरपणा येतो। तसंच SSP बाधित रुग्णाला शून्य अंधुक दृष्टी आणि दृष्टी कमी होण्याचा त्रास जाणवतो। या आजारावर अद्यापही पूर्ण परिणामकारक असं रामबाण औषध उपलब्ध नसल्याचं जाणकार सांगतात। शिवाय गोवरचा ताप येऊन गेलेल्या मुलांमध्ये याची लागण होत असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे। SSP ह्या आजारासाठी बरीच औषधं आपण शोधली आहेत। इंटरफेरॉन आहेत, काही इंजेक्शन मणक्यात दिली जातात, पण अजूनही असा त्याच्यावर रामबाण उपाय नाहीये। आणि जवळजवळ सगळीच मुलं ज्यांना SSP झालेलं आहे ह्या सगळ्या ट्रीटमेंटनी थोडं विलंब होतो,
पण जवळजवळ मॉर्टॅलिटी आपण जे म्हणतो मृत्यूचा दर जवळजवळ 100% आहे. कोल्हापूरमध्ये सध्याच्या घडीला SSPEचे 4 रुग्ण आहेत ज्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हातकणंगलेमधील एका 6 वर्षाच्या शाळकरी मुलीला 2 महिन्यात या आजारानं अंथरुणाला खिळवलंय. या आजारावर उपचारच नसल्यानं तिच्यावर नेमके उपचार काय करावेत असा प्रश्न डॉक्टरांना पडला. त्यामुळे केवळ तिच्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. आधी 1 लाखात एकाला होणारा हा आजार आता 10,000 एकाला होतोय. त्यामुळे आता सरकारने बाधित रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्याची आणि उपचाराचा खर्चही उचलण्याची मागणी केली जाते. आतापर्यंत नाही ना लाखो रुपये त्या मुलगीवर आम्ही घातले आहे. मुलगी आम्हाला घालणं कर्तव्य आहे. पण शासनाला एक विनंती आहे की ह्याच्यावरती तत्काळ लस उपलब्ध करून ह्याच्यावरती कोणता तरी उपचार पद्धती काढावी हीच आमची विनंती आहे. एकंदरीतच SSPE आजारानं पालकांची चिंता वाढवली आहे. हा आजार जीवघेणा असल्यानं त्याचा खर्चही जास्त आहे. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर याची लस उपलब्ध करून देण्यासोबत वैद्यकीय खर्चाला मदत होणं गरजेचं बनलंय. आता सरकार याकडे किती गांभीर्यानं पाहतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळुखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईतील जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडल्याचं कळतं. या बैठकीत मुंबई शहरातील आमदार आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र वरळीचे आमदार आदित्य ठाकरे गैरहजर होते आणि या बैठकीत मुंबईत अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींचा मुद्दा चर्चेत आल्याचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. तसंच बांगलादेशींची घुसखोरी रोखण्यासाठी एक समिती नेमणार असल्याचंही मंगलप्रभात लोढा यांनी बैठकीनंतर सांगितलं. मंत्री जी ने आदेश दिला है कि यासाठी समितीचं गठन होणार आहे. मुंबई शहरमध्ये वाढती संख्या ते रोहिंग्या बांगलादेशी झाली आहे. त्यांचे रोखण्यासाठी ते आधार कार्ड इश्यू करता ते सर्व संघटन राशन कार्ड इश्यू करता राशन डिपार्टमेंट, पोलीस आणि महानगरपालिका सारे एकत्र होऊन एक कमिटीने त्यामध्ये NGOने पण घेणार आहे. ते NGOच्या ते कमिटीचं गठन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींनी आदेश दिलेला आहे.